नमस्कार. आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आपण हे असं समजून घेऊ की परीक्षेसाठी एक परफेक्ट उत्तर कसं लिहायचंय तेच आपल्याला कळेल. तर विचार करा की परीक्षेत नेमका हा प्रश्न समोर आलाय. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या संदर्भात औद्योगिक किंवा वैद्यकीय आपत्तीच्या वेळी सरकार आणि वैद्यकीय प्रणालीच्या काय जबाबदाऱ्या आहेत, मग याचं उत्तर कसं लिहायचं? चला, ह्याच प्रश्नाला आपण आज सोपं करणार आहोत. आपण हे उत्तर एकदम सोप्या 5 स्टेप्समध्ये मांडणार आहोत. सगळ्यात आधी कायदा काय आहे ते बघू, मग सरकारची जबाबदारी काय, त्यानंतर मेडिकल सिस्टीमची भूमिका, एका केस स्टडीने हे सगळं आणखी क्लिअर करू, आणि शेवटी सगळं लक्षात ठेवण्यासाठी एक मस्त माइंड मॅप पण आहे. तर चला सुरू करूया आपल्या उत्तराच्या पहिल्या भागापासून, कायद्याची ओळख. हा NDMA 2005 कायदा नक्की आहे तरी काय? बरं, सगळ्यात आधी आपत्ती म्हणजे नेमकं काय? तर बघा, ही एक अशी गंभीर घटना आहे जी नैसर्गिक असू शकते, म्हणजे पूर, भूकंप किंवा मानवनिर्मित, जसं की एखादा मोठा इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट. आणि महत्त्वाचं म्हणजे हा कायदा या दोन्ही प्रकारच्या संकटांना कव्हर करतो. ओके, मग हा कायदा करतो काय? तर याचं मुख्य काम आहे एक सिस्टीम बनवणं. म्हणजे आपत्ती आली की धावपळ नको, उलट त्याची तयारी कशी करायची, ते टाळण्यासाठी काय प्रयत्न करायचे, संकट आलं तर प्रतिसाद कसा द्यायचा, आणि सगळं झाल्यावर पुन्हा आयुष्य रुळावर कसं आणायचं, या सगळ्यासाठी एक कायदेशीर फ्रेमवर्क हा कायदा आपल्याला देतो. ठीक आहे, कायदा काय आहे हे कळलं. आता आपल्या उत्तराच्या एकदम महत्त्वाच्या भागाकडे येऊया, सरकारची जबाबदारी. या कायद्याप्रमाणे सरकारला नेमकं काय काय करावं लागतं? हे मुद्दे उत्तरामध्ये आलेच पाहिजेत. बघा, प्रत्येक राज्याला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी म्हणजेच SDMA बनवावी लागते. मग एक डिटेल प्लॅन तयार करावा लागतो. कुठे जास्त धोका आहे ती ठिकाणं ओळखून तिथे धोक्याची पूर्वसूचना देणारी सिस्टीम बसवावी लागते. आणि अर्थातच बचाव कार्य करणं, कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देणं, लोकांमध्ये जागरूकता पसरवणं आणि संकटानंतर पुनर्वसन करणं, हे सगळं सरकारच्या जबाबदारीत येतं. चला, आता उत्तराच्या दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे जाऊया. सरकार तर आपलं काम करेल, पण वैद्यकीय प्रणालीची म्हणजे मेडिकल सिस्टीमची भूमिका काय असते? इथे ना एक ठरलेला प्रोटोकॉल आहे, म्हणजे एक प्रॉपर सिस्टम आहे, स्टेप बाय स्टेप. सगळ्यात आधी सगळ्या हॉस्पिटल्सना हाय अलर्टवर ठेवलं जातं. मग लगेच NDRF टीम, ॲम्ब्युलन्स, ब्लड बँक्स या सगळ्यांना कामाला लावलं जातं. परिस्थितीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड असे कलर कोड अलर्ट्स दिले जातात. तयारी पक्की आहे की नाही हे तपासायला रेग्युलर मॉक ड्रिल्स होतात. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जखमींना जागेवरच प्रथम उपचार देणं, हॉस्पिटलमध्ये दाखल करणं आणि त्यांना मानसिक आधार देणं, हे सगळं यात येतं. आता थिअरी तर झाली, पण हे सगळं प्रत्यक्षात किती महत्त्वाचं आहे हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया. केस स्टडी भोपाळ वायू दुर्घटनेची. असं उदाहरण दिलं की उत्तर अधिक प्रभावी होतं, नाही का? आपण बोलतोय 1994 मध्ये घडलेल्या भोपाळ गॅस दुर्घटनेबद्दल. युनियन कार्बाइड नावाच्या कंपनीच्या प्लांटमधनं एक विषारी वायू लीक झाला होता. ही दुर्घटना जगातल्या सगळ्यात भयानक औद्योगिक आपत्तींपैकी एक आहे. खरं तर याच घटनेने आपल्याला जागं केलं आणि भारतात आपत्ती व्यवस्थापनाचा विचार गांभीर्याने सुरू झाला. हे घडलं कसं? तर 2 आणि 3 डिसेंबर 1984च्या रात्री मिथाईल आयसोसायनेट नावाचा अत्यंत विषारी गॅस लीक झाला. तात्काळ परिणाम इतका भयंकर होता की हजारो लोक गुदमरून मेले आणि हॉस्पिटल्समध्ये तर पाय ठेवायलाही जागा नव्हती. आणि हे इथेच थांबलं नाही. जे वाचले त्यांना आयुष्यभरासाठी श्वासाचे आजार, डोळ्यांना इजा आणि नर्व्हस सिस्टीमच्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. या एका घटनेमुळे भारतातले औद्योगिक सुरक्षेचे नियम खूप जास्त कडक केले गेले. मग या सगळ्यातून आपण शिकलो काय? सगळ्यात मोठा धडा हाच आहे की औद्योगिक सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही हयगय चालत नाही. आणि त्याचबरोबर अशा संकटांसाठी आपली मेडिकल सिस्टीमसुद्धा पूर्णपणे तयार असायला हवी. या 2 गोष्टी असतील तरच आपण मोठी जीवितहानी टाळू शकतो. यात कोणताच शॉर्टकट नाही. बरं, आता आपण उत्तराचे सगळे महत्त्वाचे मुद्दे पाहिले. पण हे सगळं परीक्षेच्या वेळी लक्षात कसं ठेवायचं? त्यासाठी एक एकदम सोपं टूल आहे. चला, उजळणीसाठी एक माइंड मॅप बघूया. हा बघा, माइंड मॅप अगदी सोपा आहे. आपल्या उत्तराचा मुख्य विषय म्हणजे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005. तो आहे मध्यभागी.
त्याला 3 फांद्या फुटल्या आहेत. पहिली आहे सरकारची भूमिका, ज्यात SDMA, राज्य योजना, बचाव कार्य असे पॉइंट्स आहेत. दुसरी फांदी आहे वैद्यकीय प्रणालीची भूमिका, ज्यात अलर्ट, कोड्स, मॉक ड्रिल हे सगळं आहे. आणि तिसरी फांदी आपलं उदाहरण, भोपाळ वायुदुर्घटना. परीक्षेच्या आधी फक्त या एका चित्रावर नजर टाकली ना तरी सगळं उत्तर व्यवस्थित आठवेल. तर मग निष्कर्ष काय आहे? तर हा जो 2005चा कायदा आहे तो एक अशी जबरदस्त सिस्टम तयार करतो जिथे सरकार आणि मेडिकल यंत्रणा दोन्ही एकत्र येऊन लोकांचे प्राण वाचवण्यासाठी काम करतात. म्हणजे संकटाच्या वेळी होणारी धावपळ आणि गोंधळ टाळून सगळं काही एका प्लॅननुसार होतं. पण जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, या सगळ्या सरकारी योजनांमध्ये आपण म्हणजे सामान्य नागरिक आणि आपले समुदाय स्वतःच्या सुरक्षेसाठी आणखी चांगलं योगदान कसं देऊ शकतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? तर अभ्यासासाठी ही माहिती जर खरंच उपयोगी वाटली असेल तर एक लाईक नक्की करा. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, त्यांनाही मदत होईल. आणि हो, अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.